नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। अशा प्रकारचा स्टेटस बनवण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन हे ॲप लागणार आहे। त्याची लिंक व्हिडिओच्या खाली दिलेली आहे। तुम्हाला जर मोड APK डाउनलोड करायचे असेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, तिथे तुम्हाला लिंक भेटून जाईल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलवर प्रेस करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। अलाइट मोशन हे ओपन करायचे, प्लस ऑप्शनवर क्लिक करायचे, 4.5 हा रेशो सिलेक्ट करायचा आहे आणि क्रिएट प्रोजेक्ट करायचे। त्याच्यानंतर परत प्लस ऑप्शनवर क्लिक करून स्टेटसचा फोटो घ्यायचा आहे। त्यासाठी प्लस ऑप्शनवर क्लिक करायचे, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचे, व्ह्यू ऑलमध्ये जाऊन तो फोटो इथनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर वरती 3 डॉटवर क्लिक करून फिल स्क्रीन करून घ्यायचे। त्याच्यानंतर मूव ऑन ट्रान्सफरमध्ये जाऊन साईजमध्ये जाऊन थोडी फोटोची साईज वाढवायची आहे आणि तुमच्या पद्धतीने फोटोला सेट करून घ्यायचे। त्याच्यानंतर स्टेटसचं सॉन्ग ॲड करायचे, त्यासाठी परत प्लस ऑप्शनवर क्लिक करायचे। आपण व्हिडिओचं ऑडिओ करणार आहोत, त्यासाठी इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचे, तो व्हिडिओ इथनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर वरती 3 डॉटवर क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ करायचं आहे। त्याच्यानंतर त्या व्हिडिओवर क्लिक करायचे आणि तो व्हिडिओ इथनं डिलीट करून टाकायचे। त्याच्यानंतर सॉन्गचे शेवटी यायचे, त्या फोटोवर क्लिक करायचे आणि ह्या ऑप्शनवर क्लिक करून म्हणजे तुमचा फोटो शेवटपर्यंत येऊन जाईल। त्याच्यानंतर आपल्याला फोटोला थोडा इफेक्ट द्यायचा आहे, त्यासाठी फोटोवर क्लिक करायचे, इफेक्टमध्ये जायचे, ॲड इफेक्ट करायचा आहे आणि ऑसिलेट हा इफेक्ट इथनं वरती सर्च करायचा आहे। त्याच्यानंतर अँगलवर यायचे, अँगल हे आपल्याला 43 ठेवायचे। त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सीवर क्लिक करायचे, हे 0.60 करून घ्यायचे। त्याच्यानंतर मॅग्निट्यूड याच्यावर क्लिक करायचे, हे इथनं 24 ठेवायचे फक्त। त्याच्यानंतर बाहेर यायचे बघा, अशा प्रकारे काही फोटोला इफेक्ट दिसेल। त्याच्यानंतर आपल्याला सॉन्गच्या लिरिक्स लिहायचे आहेत, त्यासाठी सॉन्ग हे ऐकून घ्यायचे, लिरिक्स कुठून चालू होते ते बघायचे आहेत। तर माझ्या 1 पासून चालू होते, 1 मिनिटापासून, तिथे यायचे, प्लस ऑप्शनवर क्लिक करायचे, टेक्स्टमध्ये जायचे आणि इथनं टेक्स्ट लिहून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर वरती फॉन्टवर जायचे आणि इथनं फॉन्ट सिलेक्ट करून घ्यायचे। त्याच्यानंतर सेंटर अलाइनमेंट करून घ्यायची आणि इथनं राईट क्लिक करायचे। त्याच्यानंतर मूव ऑन ट्रान्सफरमध्ये जायचे आणि साईजमध्ये जायचे, इथनं तुमच्या पद्धतीने तुम्ही साईज वाढवू शकता, तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी। त्याच्यानंतर इथे तुम्ही तुमच्या पद्धतीने सेट करू शकता, खाली किंवा वर तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तुम्ही सेट करू शकता। त्याच्यानंतर बॅक यायचे, लिरिक्सवर क्लिक करायचे, कलर आणि फिलमध्ये जाऊन इथं कलर द्यायचे, ते ग्रेडियंटवर क्लिक करायचे, इथं ब्लॅकवर क्लिक करायचे, तुम्हाला जो कलर इथनं द्यायचा आहे तो तुम्ही इथनं देऊ शकता, इथनं असं सेट करू शकता। त्याच्यानंतर लिरिक्स ऐकून घ्यायची, कुठे संपते ते बघायची। तर माझी 3.16ला संपते, ते तिथे यायचे आणि लिरिक्सवर क्लिक करून या ऑप्शनवर क्लिक करायचे, म्हणजे तुमची 3.16 पर्यंत येऊन जाईल। त्याच्यानंतर आपल्याला लिरिक्सला इफेक्ट द्यायचा आहे, त्यासाठी लिरिक्सवर क्लिक करायचे, इफेक्टमध्ये जायचे, ॲड इफेक्ट करायचे आणि वेव वार्प हा इफेक्ट इथनं वरती सर्च करायचा आहे आणि तो इथनं सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर फेजवर क्लिक करायचे, स्टार्टिंगला यायचे, स्टार्टिंगला एक प्लस की द्यायची आहे आणि एंडिंगला एक प्लस की द्यायची आहे। परत स्टार्टिंगला यायचे आणि इथनं 1.5 एवढं वाढवून घ्यायचं आहे, एवढं। त्याच्यानंतर फेसिंगवर क्लिक करायचे, हे इथनं फक्त 5 करून घ्यायचे। त्याच्यानंतर मॅग्निट्यूडवर क्लिक करायचे, हे फक्त इथनं 1 करून घ्यायचे।
बघा अशा प्रकारे काही इफेक्ट दिसेल. त्याच्यानंतर आपल्याला झूम इन आणि झूम आउटचा इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी परत लिरिक्सवर क्लिक करायचे, मोन ट्रान्सफॉर्ममध्ये जायचे, साईजमध्ये यायचे, स्टार्टिंगला एक प्लस की द्यायची आहे आणि इथं थोडी अशी याची साईज वाढवून घ्यायची आहे. स्टार्टिंगला एंडिंगला यायचं, एंडिंगला एक परत प्लस की द्यायची आहे. इथनं हे कमी करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर मधोमध यायचे, ह्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचे. त्याच्यानंतर बॅक यायचे. बघा असे हे बघा अशा प्रकारे काही इफेक्ट दिसेल लिरिक्सला. येताना असं दिसेल, जाताना असे. अशाच प्रकारे स्टेप बाय स्टेप आपल्या सर्व लिरिक्स लिहायचे आहेत. त्यासाठी काय करायचे, परत लिरिक्सवर क्लिक करायचे, ह्या ऑप्शनवर क्लिक करायचे आणि इथनं कॉपी लेअर करायचे. त्याच्यानंतर हे लिरिक्स कुठे संपते तिथे यायचे. त्याच्यानंतर ह्या ऑप्शनवर क्लिक करून पेस्ट लेअर करायचे. त्याच्यानंतर परत लिरिक्सवर क्लिक करायचे, एडिट टेक्स्टमध्ये जायचे आणि इथनं दुसरी लिरिक्स लिहून घ्यायची आहे. राईट क्लिक करायचे. त्याच्यानंतर दुसरी लिरिक्स कुठे संपते तिथे यायचे. तर माझी 6.24ला संपते तर तिथे यायचे. त्याच्यानंतर लिरिक्सवर क्लिक करायचे, ह्या टाईमच्या ऑप्शनमध्ये जायचे आणि इथे असं सिलेक्ट करून घ्यायचे, म्हणजे 6.24पर्यंत येऊन जाईल. त्याच्यानंतर अशाच पद्धतीने स्टेप बाय स्टेप सर्व लिरिक्स आपल्याला लिहून घ्यायचे आहेत. हे बघा आपण स्टेप बाय स्टेप सर्व लिरिक्स लिहून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकलचा व्हिडिओ ॲड करायचा आहे. त्यासाठी काय करायचे आहे, प्लस ऑप्शनवर क्लिक करायचे आणि इथनं एक रेक्टँगल सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर वरती 3 डॉटवर क्लिक करायचे आणि फिल स्क्रीन करून घ्यायचे. त्याच्यानंतर कलरमध्ये जायचे, इथनं कलर ब्लॅक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सर्वात शेवटी यायचे आणि ह्या रेक्टँगलवर क्लिक करून ह्या ऑप्शनवर क्लिक करायचे, म्हणजे तुमचं रेक्टँगल शेवटपर्यंत येऊन जाईल. त्याच्यानंतर काय इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला रेक्टँगलला, त्यासाठी रेक्टँगलवर क्लिक करायचे, इफेक्टमध्ये जायचे, ॲड इफेक्ट करायचे आणि इथनं सर्च करायचे सिम्पल स्टार थ्रेड इथं सर्च करायचे. त्याच्यानंतर पोझिशनवर क्लिक करायचे, वायवर क्लिक करायचे आणि स्टार्टिंगला यायचे, स्टार्टिंगला एक प्लस की द्यायची, परत एंडिंगला यायचे, एंडिंगला एक प्लस की द्यायची आणि असं इथनं वाढवून घ्यायचे. तर इथनं तुम्ही 1500-1600पर्यंत वाढवून घ्यायचे. पर्यंत असं वाढून घ्यायचे. त्याच्यानंतर साईजवर यायचे, इथनं साईज तुम्हाला जेवढी पाहिजे तुम्ही इथनं वाढवू शकता. त्याच्यानंतर खाली अमाऊंटवर यायचे आणि इथनं तुम्हाला जेवढे पाहिजे प्रॅक्टिकल तुम्ही इथनं ठेवू शकता. त्याच्यानंतर इथे तुम्ही कलर बी देऊ शकता, तुम्ही व्हाईटच ठेवतो. त्याच्यानंतर तुम्हाला जो पाहिजे तो तुम्ही इथनं कलर देऊ शकता. त्याच्यानंतर बॅक यायचे, रेक्टँगलवर क्लिक करायचे, ब्लेंडिंग आणि ओपेसिटीमध्ये जायचे आणि लाईटनमध्ये जाऊन स्ट्रीम करून घ्यायचे. अशा प्रकारे काय प्रॅक्टिकलचा इफेक्ट दिसेल. तर हा लिरिक्सच्या खाली आपल्याला घ्यायचं आहे. त्यासाठी काय करायचं आहे, इथं क्लिक करायचं आहे रेक्टँगल आणि असं सर्वात खाली घेऊन यायचे, म्हणजे सॉन्गच्या वर रेक्टँगल ठेवायचे, म्हणजे लिरिक्स आधी दिसणं व लिरिक्सच्या मागे प्रॅक्टिकल दिसतील. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा इथं लोगो ॲड करून एक्सपोर्ट करून सेव्ह गॅलरी करू शकता. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.